मित्रांनो, आज आपण कुंभ राशीविषयी पाहणार आहोत. तर 6 जूनच्या रात्री अशी एक घटना घडणार आहे ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. सावधान राहा, सतर्क राहा मित्रांनो कुंभ राशीसाठी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा हा संदेश विशेषतः कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी. हा व्हिडिओ प्रेरणादायी आणि चिंतनासाठी आहे. भविष्य निश्चित नसतं. निर्णय, प्रयत्न आणि परिस्थिती यांचाही परिणाम होत असतो. त्यामुळे हा संदेश सकारात्मक विचाराने ऐका. कुंभ राशीच्या मित्रांनो, काही दिवसापासून तुम्हाला मनात एक विचित्र अस्वस्थता जाणवत असेल. बाहेरून सगळं ठीक असतं पण आतमध्ये सतत काहीतरी बदल होणार आहे अशी भावना निर्माण होत असेल. काही अपूर्ण काम, काही अपूर्ण अपेक्षा, काही न बोललेले शब्द आणि यामध्येच तुम्ही स्वतःलाच विसरून पुढे चालत आहात. पण 6 जूनच्या रात्रीचा हा काळ तुमच्यासाठी एक विचार करण्याचा क्षण ठरू शकतो. कधी कधी आयुष्य मोठा बदल अचानक घडवत नाही तर आधी संकेत देतं. काही लोक दूर जातात, काही नवीन नवीन विचार येतात, काही जुन्या गोष्टी संपतात. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, पण स्वतःकडे लक्ष देण्याची वेळ आहे. स्वतःच्या निर्णयांकडे, नात्यांकडे, वेळेकडे आणि मनाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नका. या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, प्रत्येक घटना ही वाईटच असेल असं नाही. काही घटना आपल्याला जाग करण्यासाठी येतात. त्यामुळे शांत राहा, निरीक्षण करा आणि भावनेत वाहून जाऊ नका. कुंभ राशीच्या लोकांचा स्वभाव अनेकदा शांत, विचारशील आणि वेगळा असतो. पण मनात खूप काही चालू असतं आणि ते बाहेर व्यक्त होत नाही. त्यामुळे अनेक वेळा लोक तुम्हाला समजून घेत नाहीत. अशा वेळी स्वतःला दोष देऊ नका. 6 जूनच्या आसपासचा काळ तुमच्यासाठी एक संदेश घेऊन येऊ शकतो. कोणत्या गोष्टीवर जास्त ऊर्जा खर्च होते, कोणत्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाहीत आणि कोणत्या गोष्टींसाठी तुम्ही खूप काळ थांबून आहात. स्वतःला काही प्रश्न विचारा. मी स्वतःसाठी वेळ देतो का? मी निर्णय भीतीने घेतो की विश्वासाने? मी जे करतोय ते माझ्या मनाला पटतं का? या प्रश्नांची उत्तरं मिळाली तर पुढचा मार्ग स्पष्ट होऊ शकतो. तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांशी संवाद ठेवा. गैरसमज वाढू देऊ नका. मनात साचलेलं बोलून टाका. काही वेळा एक साधा संवादही मोठं ओझं कमी करतो. आणखी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा मित्रांनो, स्वतःची तुलना इतरांशी अजिबात करू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. तुमची वेळ वेगळी असू शकते पण ती कमी मौल्यवान नसते. कुंभ राशीच्या मित्रांनो, आयुष्यात काही क्षण असे येतात जेव्हा आपल्याला वाटतं की आता काहीच बदलणार नाही. पण खरा बदल शांतपणे सुरू झालेला असतो. तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात त्याचा अर्थ लगेच समजणार नाही, पण काही काळानंतर मागे वळून पाहिल्यावर कळेल त्या काळानं तुम्हाला मजबूत केलं. जर एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर लगेच ती अपयश आहे असं समजू नका मित्रांनो. कदाचित ती दिशा बदलण्याची वेळ असेल. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कायमचं स्थान द्यायचं नाही. काही लोक शिकण्यासाठी येतात. या काळात स्वतःची काळजी घ्या. शांत झोप, योग्य वेळ, संयम आणि विचारपूर्वक निर्णय हे 4 शब्द लक्षात ठेवा. काही घाईत करू नका. कोणतंही काम संयमानं करत चला. कोणत्याही अफवा किंवा भीतीवर विश्वास ठेवू नका. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुमच्यात खूप ताकद आहे मित्रांनो. तुम्ही आधीही अनेक गोष्टी पार केल्या आहेत. पुढेही तुम्ही अशाच गोष्टी पार करू शकता. फक्त स्वतःला कमी समजू नका. आजपासून एक छोटा निर्णय घ्या. रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढायचा. मन शांत करायचं. नवीन विचार स्वीकारायचे आणि लक्षात ठेवायचं, भविष्य लिहिलेलं नसतं, ते घडवायचं असतं, घडवलं जातं. त्यामुळे मित्रांनो, नेहमी पॉझिटिव्ह राहा. निगेटिव्ह विचार करू नका. प्रत्येक काम हे संयमानं करा. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. रोज स्वामींचं सकाळी नामस्मरण करा, विनंती करा आणि पहा चमत्कार काय होतो. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.